पण हे उपोषणाला बसणार होते, बिबट्याचे जे हल्ले वाढले आहेत त्याबद्दल काय सांगू शकता? उपोषणाचं नियोजन केलं होतं, परंतु आपण काय म्हणत होतो, या ठिकाणी पिंपरखेड असेल किंवा पंचतळा असेल किंवा जांबूत असेल, या ठिकाणी आपण नियोजन केलं होतं. आपण म्हणत होतो की उपोषण करूयात, सगळ्यांचंच नियोजन झालं होतं. परंतु डेप्युटी कलेक्टर त्या दिवशी त्यांनी शब्द दिला. आपल्या भागामध्ये ज्या वेळेला त्यांनी काय शब्द दिला? शिवण्यावरती हल्ला झाला आणि लगेचच एक 8 दिवसातच परत जांबूतला हल्ला झाला आजींवरती. तर त्या जाधव आजींवरती हल्ला झाल्याच्या नंतर आपण रस्ता रोको केला आणि रस्ता रोको केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी मागणी केली अधिकाऱ्यांकडून की आम्ही हे प्रेत हलू देणार नाही. का तर जोपर्यंत आपल्याकडं पालकमंत्री असतील किंवा वनमंत्री असतील किंवा आपल्या भागाचे कलेक्टर या ठिकाणी आल्याशिवाय आपण त्या ठिकाणी हे प्रेत हलू देणार नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण बोललो गेलो आणि डेप्युटी कलेक्टर देखील त्या ठिकाणी आले. डेप्युटी कलेक्टरनी त्या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे की दिवाळीच्या नंतर कलेक्टर देखील या ठिकाणी उपस्थित राहतील. आपण त्या ठिकाणी मीटिंग घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी उपोषणाचा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत. कलेक्टर आल्यावर आपण उपोषणाचा निर्णय घेणार आहे का? पण जनतेची एक मागणी काय, कुठंतरी बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा आणि आपण जनतेच्या मागणीच्या समर्थनात आहात का कलेक्टरच्या समर्थनात आहात? आता कलेक्टरला आपण पाहतो, कुणीही माणूस जरी बोललं तरी कलेक्टरचं त्या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील आपल्या भागातले दोन्ही पण, नुसतं आपल्या शिरूरचेच आमदार नाही तर जुन्नरचे आमदार आहेत, इकडं शिरूर तालुक्यातले आमदार आहेत, इकडं जुन्नर तालुक्यातले आमदार आहेत. यांनी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये पक्ष म्हणून न पाहता आपण सगळ्या या खासदार आमदारांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन हा निर्णय त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे बोललं जातं की तुम्ही या ठिकाणी आज आमचे मराठी लोक शेतकरी मारतात, शेती कशी करायची हा शेतकऱ्यांपुढं प्रश्न पडलेला आहे. कारण दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी आज हल्ले होतात. मला असं आसपास परिसरामध्ये एक गाव नाही. आता परवाच्या दिवशी परत उजून आपल्या जांबूतला त्या ठिकाणी जाधवाजीवर हल्ला झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी परत रेटवडी गावामध्ये हल्ला झाला. मुलाचा आपण पाहिलं 14 वर्षाचा मुलगा होता, त्याच्यावरती तो हल्ला झाला. म्हणजे हे हल्ले थांबणार नाहीत, लक्षात घ्या. आज हल्ले त्या बिचाऱ्यांवरती आज वेळ आलेली आहे, प्रत्येकावरती वेळ येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण आक्रोश त्या ठिकाणी सगळ्या जनतेचा झालेला आहे. उपोषणावर तुम्ही ठाम आहे का? उपोषणावरती 100% ठाम आहोत. जोपर्यंत उपोषणाची रूपरेषा कशी राहणार आहे? उपोषणाची रूपरेषा ज्या वेळेला कलेक्टर साहेब या ठिकाणी येतील, आमचं म्हणणं जे त्या ठिकाणी ऐकून घेतले जाईल आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपण त्याची उपोषणाची दिशा त्या ठिकाणी ठरवली जाईल. या ठिकाणी या निमित्तानं हे सांगतो. परंतु हे पिंजरे आणणं आणि वाघ पकडणं याच्यात हा पर्याय नाही. हा पर्याय एकच आहे. एखादं तुमचं फॉरेस्ट खातं आहे, त्या फॉरेस्ट खात्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उंचीच्या जर 12 फूट उंची जर तुम्ही जर त्या फॉरेस्टला जर त्या ठिकाणी कडेला केली तर त्याच्यामध्ये जर वाघ सोडले, आम्ही देखील तुम्हाला सहकार्य करू. आमच्याकडे देखील त्या ठिकाणी जनावरांची बारीक बारीक वासरं त्या ठिकाणी आम्ही लोक त्या ठिकाणी पुढे सोडून देतात की वासरं त्या ठिकाणी आम्ही सोडायची व्यवस्था देखील त्या ठिकाणी आम्ही करू. परंतु जर तुम्ही हे जर नाही केलं तर 100% हे बिबटे कमी होणार नाहीत. कुठल्याही भावात कुठल्याही परिस्थितीत नुसते पिंजरे लावून तुम्ही किती कॅपॅसिटी आहे तुमची तिकडे? आज आमच्याच गावात 200 वाघ आहेत. प्रत्येक गावात 100-200 असे वाघांची संख्या तुम्ही मोजा ना. तुम्ही काय 50 आणि 60 वाघ तुम्ही तिकडे ठेवून देणार आहेत? अरे प्रत्येक गावात 200 वाघ आहेत. काय तुम्ही याचं काही करू शकत नाही तुम्ही. आणि हे काल त्या दिवशी आज रात्री त्या ठिकाणी 3 वाघ आमच्या गावामध्ये पिंपरखेडमध्ये पकडले. कुठं सोडले तुम्ही? अरे सोडायला जागाच नाही तिकडे. सोडायला तुम्ही म्हणताय पॅक झालंय तिकडे. उपोषणाचा निर्णय काय राहणार? शेवटी उपोषणाचा निर्णय काय राहणार? निर्णय मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर ज्या वेळेला कलेक्टर या ठिकाणी येतील त्या ठिकाणी आपली जर म्हणणं जर ऐकलं आणि आम्हाला जर ह्या समजा उदाहरणार्थ आपलं पिंपरखेडला देखील या ठिकाणी फॉरेस्ट खातं आहे, फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टमध्ये जर तिथून त्या ठिकाणी त्यांनी जर हे केलं कंपाऊंड केलं तर ते कंपाऊंड केलं
तर आम्ही काहीतरी त्यांनी शब्द दिला पाहिजे त्या कंपाऊंडचा, आणि ते जे बिबटे आहेत ते बिबटे पकडून त्या ठिकाणी त्या फॉरेस्ट खात्यामध्ये सोडणं गरजेचं आहे. आमच्या जमिनीत, आमच्या शेतीत या ठिकाणी तुमचं अजिबात बिबट्यांचे वावर करण्याची कारण नाही. कारण शेवटी आज वन्य प्राणी तुम्हाला सांगतो, तुम्ही फॉरेस्टामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. कायदाच त्या ठिकाणी तसा आहे, परंतु कायद्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बदल करून दिलाय आमच्याकडे इकडे बिबट्या सोडून. काय त्या बिबट्यांपासून फायदा आहे? काय उत्पन्न आहे तुम्हाला? असं शेतकऱ्यांचं उत्पन्न नाही. अरे शेतकऱ्यांनी शेती जर बंद केली तर तुम्ही मराल ना. हा, बिबट्या आता सध्या जो पकडलेला आहे आणि आपल्या भागात बिबट्याचा जो काय वावर वाढलाय, हल्ले होतात, त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? आज गेले 4-5 दिवसामध्ये जवळपास 6-7 बिबटे या ठिकाणी आपल्या पिंपरखेडच्या पकडलेले आहेत. आणि बिबटे पकडल्याच्या संख्येचा जर आकडा विचारात घेतला तर बिबट्यांची संख्या पिंपरखेड गावामध्ये किती आहे हे आपल्याला यावरून लक्षात घ्या. निश्चितपणे अजूनही प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण आज जवळजवळ 6-7 जे बिबटे आहेत ते तरी संख्येने कमी झालेले आहेत. अजून शासनाने निश्चितपणे प्रयत्न करावा आणि अजून काही पिंजरे उपलब्ध करून ज्यांची तक्रार आहे, ज्यांना बिबट्याचं दर्शन झालेलं आहे, त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे, त्यांच्या हाकेला ओढ देऊन फॉरेस्टवाल्यांनी त्या ठिकाणी पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे. सध्या जे फॉरेस्टवाले जे काय काम करतात याच्याबद्दल तुम्ही समाधानकारक आहे का? निश्चितपणे असमाधानी म्हणावं लागेल. कारण त्यांचं मनुष्यबळाचे विचार जर केला तर मनुष्यबळ अपुरा आहे. त्यांना जी साधन सामुग्री आहे ती निश्चितपणानं अपुरी आहे. आणि जर साधन सामुग्री त्या ठिकाणी जर त्यांना उपलब्ध झाली तर निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा आपण करू. शेवटी अण्णा, तुम्ही काय सांगू शकता? सरकार आणि वन खातं आपल्या प्रश्नाकडे कसं पाहते? निश्चितपणे या ठिकाणी परवाला माननीय शरददादा सोनवणे यांनी वडगाव कांदळीला सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली की पुढील 6 महिन्यात जुन्नर तालुका बिबटमुक्त केला जाईल. तशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न चालू आहे. 6 महिने प्रयत्न आपल्या तालुक्यात होण्याची आवश्यकता होईल का? तसं काय? आता हा शेवटी शासन निर्णय, केंद्राचा निर्णय आहे. तुम्ही माऊली डोमे उद्या उपोषणाला बसले, तुमचा पाठिंबा राहणार आहे का? निश्चितपणे